मोस्टली स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आम्ही बनवतोय संडे स्पेशल कोळंबी भात. 1.5 वाटी तांदूळ, खूप सारा कांदा आणि टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, हे लिंबू आणि हळदीने मॅरिनेट केलेलं कोळंबी. हा आहे बिर्याणी मसाला, माझ्या मामीच्या गावावरून आणलेला. तिथे आम्ही कोणताही ब्रँड प्रमोशन करत नाही यावर. हा मसाला आमच्या सगळ्या बिर्याणीमध्ये सगळ्यामध्ये असतो. सो हा बिर्याणी मसाला. मला गॅस पेटवता येत नाही, मला मम्मीने पेटवून दिले. तर तुम्हाला पण येत नसेल तर तुम्ही तुमच्या मम्मीला दाखवायचे. हा कांदा मी दीदीकडून टाकून घेते गाईस. ह्याला थोडा परतून घ्यायचं. कांदा पिंक झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, मोठा चमचा. छान वास येतोय आलं लसूण पेस्टचा. ब्राऊन कलर आल्यावर टोमॅटो टाकायचा. मिक्स करून घ्यायचं. दीदीकडून मी मसाले टाकून घेते. मीठ मिक्स करायचं. हळद, लाल मसाला, बिर्याणी मसाला, ह्या मसाल्यामध्ये पीचचं फळ असतं. पीचचं फळ असतं. हा पीचचं फळ असतं. गाईज, नो प्रमोशन. दिस मसाला इज फ्रॉम माय. हा बघा मसाला. फळ फळ फळ. छान शिजलं की ह्यात कोळंबी टाकायची. मला छान तेल सुटलंय, आता आपण कोळंबी टाकूया. हलवून घेऊया. बटाटा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका. आम्हाला कोळंबी भातामध्ये बटाटा खूप आवडतो, त्यामुळे आम्ही टाकतो. लोकांना केक आवडतात, पेस्ट्री आवडतात, मॅगी आवडते, पिझ्झा आवडते, पण माझ्या बहिणीला कोथिंबीर आवडते. म्हणजे ती सगळ्यामध्ये कोथिंबीर टाकते. म्हणजे मॅगी मध्ये टाकते, त्या ह्याच्यामध्ये बिर्याणी मध्ये टाकते, सगळ्यामध्ये कोथिंबीर. आता हे शिजले, ह्याच्यात टाकू आपण तांदूळ. तिकडून टाकून घेते गाईस भात. तांदूळ आणि आता आम्ही मिक्स करतोय. दीड वाटी तांदूळ घेतलेला. आता आपल्याला 2 ग्लास पाणी लागेल. उकळी आले, आता गॅस कमी करून झाकण ठेवूया. बारीक गॅसवर 10 मिनिटं ठेवा. गाईज, आज मम्मीला आराम आहे कारण की आज संडे आहे. मी आणि माझी बहीण आज काम करतोय, पण भांडी तर मम्मीलाच घालायची. कळालं ती काय बोलली ते मला तर नाही कळलं. तुम्हाला कळलं तर कमेंट मध्ये सांगा. लास्ट बट नॉट द लिस्ट, आता आपण टाकतो कोथिंबीर. तयार आहे कोळंबी भात. ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. बाय. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब.